एकच कुल्फी का खायची, जेव्हा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने 5 फ्लेवरमध्ये आपल्याला कुल्फी बनवता येत असेल तर? आज मी बनवलेला आहे मल्टी फ्लेवर कुल्फी प्लॅटर आणि अगदी सोप्या पद्धतीने. चला बघूयात कशी बनवली. 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. त्याला उकळी येऊ द्यायची. 5 मिनिट उकळल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे दूध पावडर. अर्धी वाटी मी इथे दूध पावडर घेतलेली आहे. दुधामध्येच मध्येच मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला पातेल्यातल्या दुधामध्ये घालायचं आहे. कॉर्नफ्लोअर 2 चमचे घेतलेले आहेत, ते देखील आपल्याला या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये कंडेन्स मिल्क मी घालतीये. कंडेन्स मिल्क घालायचं नसेल, तर तुम्ही दूध जास्त वेळ आटवून देऊ शकता. मी इथे 100 ग्रॅम कंडेन्स मिल्क आणि थोडीशी चवीपुरती साखर घातलेली आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायचंय. आता हे जवळ-जवळ 20 मिनिटं मंद गॅसवर उकळी येऊ द्यायची आहे बरं का याला. त्यानंतर आपल्याला यामध्ये वेलची पावडर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. कुल्फीचा बेस आपला इथे तयार झालेला आहे. आता 5 वेगवेगळ्या फ्लेवरच्या आपल्याला इथे कुल्फी बनवायच्या आहेत. त्यासाठी मी इथे ओरिओ बिस्किट क्रश करून घेतलेत. मँगोची प्युरी तयार केली. गुलकंद घेतलेला आहे मिक्सरला बारीक वाटून. त्यानंतर स्ट्रॉबेरी क्रश मी वापरलेला आहे मॅप्रोचं आणि केसर, बदाम हे देखील मी बारीक करून घेतलेलं आहे. आणि आता हे कुल्फी बेस 5 वेगवेगळ्या वाट्यांमध्ये घेतलेला आहे. सर्वात आधी पहिल्या वाटीमध्ये मी ओरिओ क्रश घातलेला आहे. मिक्स करून ते आपल्याला ग्लासमध्ये घालून घ्यायचं आहे. त्यानंतर बदामचे जे पावडर आहे ते मी भिजत घातली होती एक 10-15 मिनिटं आणि नंतर आपल्याला हे ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे. आता इथे मँगो पल्प आपल्याला ह्याच बेसमध्ये मिक्स करायचं आहे. जे कुल्फीचा बेस आहे त्यामध्ये मिक्सरला वाटून घ्यायचंय म्हणजे ते छान क्रीमी टेक्स्चरला येईल. त्यानंतर स्ट्रॉबेरी क्रश घेतलेलं आहे हे मी मॅप्रोचं, ते देखील या आपल्या दुधामध्ये म्हणजेच कुल्फी बेसमध्ये मिक्स करायचंय आणि ग्लासमध्ये ओतून घ्यायचंय. आता हे गुलकंद आहे ते मिक्सरला बारीक केलं होतं ते देखील दुधामध्ये मिक्स करायचं आहे. आपल्या कुल्फी बेसमध्ये मिक्स करायचं आहे. असे 5 फ्लेवर मी तयार केलेले आहेत. फॉइल पेपर लावून घ्यायचा आहे आणि फ्रीझरला आपल्याला 8 ते 10 तास सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर हे आपले दुसऱ्या दिवशी मी काढलेले आहेत, तर खूप छान मस्त सेट झालेले आहेत. एक-एक करून आपल्याला हे जो कागद आहे बाहेरचा, ग्लास आहे कव्हर, तर तो काढून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने कुल्फी आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. तर मी सर्व प्रकारच्या आपल्या ज्या कुल्फ्या तयार केल्यात त्या व्यवस्थित कट करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने क्रीमी आणि रिच कुल्फी तयार करू शकता. तयार आहे आपला मल्टी फ्लेवर कुल्फी प्लॅटर. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही यातला कुठला फ्लेवर ट्राय करून बघणार आहात आहात किंवा कोणता फ्लेवर तुम्हाला सर्वात जास्त आवडला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.